भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे। ईदगाह रोड परिसरातल्या शेकडो नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी शिरलंय। ग्रामीण भागातील खाडीपार परिसरात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय। सखल भागातले रस्ते जलमय झालेत। शेकडो वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। तीनबत्ती, भाजी मार्केट, म्हाडा कॉलनी, नदी नाका, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडेल मोहल्ला, ईदगाह रोड परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळतंय। नदीकाठच्या परिसरात तर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। भिवंडीमध्ये पावसाचा जोर जबरदस्त आहे। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी घेतलाय, आपण पाहूया। भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक नदीकाठचे जे भाग असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतो एक घर, ज्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, जवळपास आपण बघू शकतो 2 ते 3 फुटांपर्यंत त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि अनेक जण मदतीची वाट बघतायत। घरातील जे कुटुंब आहेत ते घराच्या बाहेर उभे आहेत, कारण त्यांना मदतीची गरज आहे। विशेषतः आपण बघू शकतो या ठिकाणी 5 ते 6 घरं दिसत आहेत, मात्र पूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली आहे। परंतु प्रशासन मात्र कुठे दिसत नाही आहे, असा आरोप या ठिकाणी केला जातोय। दुसरीकडे आपण बघितलं तर हा जो पूर्ण परिसर आहे नदीकाठचा, ईदगाह रोड परिसर असेल किंवा खाडीपारचा जो भाग आहे तो भाग जो आहे एकदम लगत आहे नदीच्या, आणि त्यामुळे या नदीकाठच्या परिसरामध्ये अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली आहेत। येथे जे अडकलेले लोक असतील किंवा जे त्या ठिकाणी असतील त्यांची राहण्याची सोय आणि जेवणाची सोय कमीत कमी करावी अशी या ठिकाणी मागणी आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।